रामकृष्ण हरी. सज्जन हो, पुस्तके आणि मित्र थोडेच असावेत, पण ते चांगले असावेत. मित्र हा व्यवहार चतुर असावा आणि तो सुमित्र असावा. चांगल्या पद्धतीने त्यांनी मैत्री टिकवली पाहिजे. अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्यवहार चतुर असणारा मित्र म्हणजे व्यवहारामध्ये व्यवहार चतुरता असली पाहिजे. परमार्थातही चतुरता असली पाहिजे. पण जे पारमार्थिक लोक आहेत ते परमार्थामध्ये खूप चतुर असतात, पण व्यवहारामध्ये ते चतुर असतातच असं नाही. आणि जर परमार्थातले उच्च शिखराला गेलेली माणसं जर व्यवहार चतुर असते तर तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली दिवाळं निघालं, असं तुकाराम महाराज स्वतः सांगतात. तेव्हा त्यांचा जो संसार होता त्याच्यावर आपण एक नंतर व्हिडिओ करणारच आहोत की कशी प्रकारची त्यांची परिस्थिती होती दिवाळं निघाल्यानंतर. तर सांगायचा मुद्दा की ते व्यवहारामध्ये कमी पडतात आणि ते बरोबर आहे. परमार्थ जसा जसा उंचीवर जाईल ना तसा तसा व्यवहार हा खाली येतो, म्हणजे व्यवहार कमी कमी होत जातो. तेव्हा अशा प्रकारची विषमता म्हणजेच परमार्थ असतो. तेव्हा असं तर म्हटलं आहे भागवतामध्ये, तर असं म्हटलं आहे की जर भगवान एखाद्या भक्तावर कृपा करायला लागला तर भगवान म्हणतात तस्य वित्तम हराम्यहम, त्याचं पहिलं मी धन हरण करतो, म्हणजे त्याला मी दरिद्री करतो सुदाम्यासारखं. अशा प्रकारचं याची थोडी विषमता असते. असाच एक मित्र आणि त्याच्याबद्दलचा हा एक व्हिडिओ ऐका. एक अतिशय श्रीमंत सावकार होता आणि त्याला 3 मुलं होते. तर त्या 3 मुलासाठी त्याने मृत्यूपूर्वी एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं. कारण मृत्यूच्या अगोदर मुलांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी शहाण्या पित्याने करू नये, कारण म्हातारपणामध्ये त्याला त्रास होऊ शकतो होतोच असं नाही. काही मुलंही मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथिदेवो भव, आचार्य देवो भव, त्यात पितृदेवो भव मानणारी मातृदेवो भव मानणारी मुलं आहेत. पण सतर्कता म्हणून वडिलांनी मुलांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी करू नये म्हणून त्या सद्ग्रस्ताने, तो मोठा धूर्त जाणकार होता, दूरदर्शी होता, त्याने 3 मुलाच्या नावाने आपलं मृत्यूपत्र लिहिलं. आणि त्या मृत्यूपत्रा लिहिल्यानंतर ते एका वकिलाच्या सल्ल्याने एका पेटीमध्ये बंद केलं आणि वकिलाच्या हातात त्या चाव्या दिल्या. म्हणले मी मेल्यानंतर सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर आणि मग हे मृत्यूपत्र पंचाच्या देखता खोला आणि मग मुलाच्या संपत्तीचं वाटप करून द्या, असं त्या वकिलाकडे ते सोपवलं होतं काम. आणि मग झालं. तर त्या मृत्यूपत्रामध्ये त्याने लिहिताना असं लिहिलं होतं की जो थोरला मुलगा आहे, 1 नंबरचा मुलगा, त्याला प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे, कारण तो त्याचा लाडका होता, जास्त त्याने वडिलांबद्दल सेवा केली होती. दुसरा जो मुलगा आहे त्याला 3रा वाटा मिळावा संपत्तीतला, आणि 3रा जो मुलगा आहे त्याला 9वा वाटा मिळावा, अशी विभागणी त्या मृत्यूपत्रात त्याने लिहिलेली होती. आणि ते मृत्यूपत्र बंदिस्त पेटीमध्ये वकिलाकडे सोपवलं होतं. नंतर पुढे हे श्रीमंत ग्रस्त ते सावकार वारल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधी वगैरे सगळं पार पाडल्यानंतर मग त्या वकिलाने पंच बोलवले, काही जाणकार मंडळी बोलवली आणि त्या सगळ्यांच्या समक्ष ते मृत्यूपत्र, म्हणजे ते कुलूप उघडून मृत्यूपत्राचं वाचन सुरू केलं. आणि मग मृत्यूपत्राचं वाचन झालं की सगळ्या 3 मुलांना कशी कशी प्रॉपर्टी ती देण्यात यावी. तर पहिला जो मुलगा आहे त्याला अर्धा वाटा द्यायचा. संपत्ती 2 प्रकारची असते, एक स्थावर आणि दुसरी जंगम. स्थावर म्हणजे जी हलवता येत नाही ती, आणि जंगम म्हणजे जी हलते, म्हणजे हत्ती घोडे गाड्या घोडे जे इकडून तिकडून येता येते त्याला जंगम म्हणतात. किंवा चर आणि अचर. अचर म्हणजे स्थिर आणि चर म्हणजे चालणारी, किंवा चराचर किंवा स्थावर जंगम, असे दोन्ही शब्द आपल्याला माहिती असावेत. तेव्हा त्या स्थावर इष्टटीच्या वाटण्या झाल्या
थोरलेला अर्धी दिली, दुसऱ्याला तिसरा हिस्सा दिला आणि जो तिसरा नंबरचा होता त्याला 9वा हिस्सा असा त्या मृत्यूपत्रात होता. मग ते वाचन सुरू झालं. वाचन सुरू झाल्यानंतर झालं, जी स्थावर इस्टेट होती ती बरोबर त्यांची लागली, त्यांचे मेळ लागला सगळा. पण त्याच्यामध्ये जे जंगम म्हणजे चालणारी जी इस्टेट होती त्याच्यामध्ये 17 हत्ती होते. तर 17 हत्तीचं वाटप करायचं हा जेव्हा मुद्दा आला तेव्हा मग झालं 17 हत्ती, मग पहिल्याला अर्धा हिस्सा द्यायचा. तर मग प्रश्न निर्माण झाला की 17वा हत्ती तर कापावा लागेल, अर्धा कसा काय तुकडा करायचा, कारण विषम संख्या असल्यामुळे अर्धी वाटणी म्हणजे त्याच्यातले 16 असते तर मग अर्धा गेला असता, पण 17वा जो हत्ती कसा काय कट करायचा. आणि मृत्यूपत्रात लिहिलं होतं, नुकसान न करता, कुठल्यावर अन्याय न करता या माझ्या मृत्यूपत्राप्रमाणे वाटप व्हावी सारख्या पद्धतीने. मग प्रश्न निर्माण झाला. पहिल्याच प्रश्नाला काय ते उत्तर मिळायला तयार नाही. मग सीएने अभ्यास केला, वकिलांनी सांगितलं, त्या आपापल्या सूचना केल्या, पण प्रश्न काय तो मिटेना. आता काय करायचं. आणि अशी चर्चा चालू असताना त्या 3 मुलांचा जो मित्र होता तो आपल्या हत्तीवर बसून, तोही श्रीमंत होता, श्रीमंताचे मित्र पण श्रीमंत असतात, तो लेट आला जरा त्या मिटिंगला आणि त्यालाही निमंत्रण होतं मिटिंगचं. आणि तो हत्तीवर बसून आला आणि तिथे त्या मिटिंगमध्ये सामील झाला. तेव्हा हे सगळे लोक विचार करत बसले होते, अरे आता ह्याचं कसं काय करायचं, 17 हत्ती आहेत, वाटणी कशी करायची, याची अर्धे कसे काय द्यायचे हत्ती पहिल्याला. आणि मग मित्राने थोडा विचार केला. म्हणले तुम्हाला काय संभ्रम कशाचा होतो आहे. म्हणले आम्हाला मेळच लागणार याचा, कसं काय करायचं म्हणून. तो मित्र चतुर होता, हुशार होता आणि त्याला सन्मित्र म्हणतात ना, हा व्यवहाराचं त्याला फार ज्ञान होतं. त्याने लगेच सुचवलं, माहुताला सांगितलं, आहे आपला हत्ती या 17 हत्तीमध्ये मिळव, हातचा मिळवल्यासारखा मिळव. त्याने मिळवला. आता हत्ती किती झाले, आता हत्ती झाले 18. 18 हत्ती झाल्यानंतर अर्धी वाटणी पहिल्याला द्यायची, म्हणजे 9 हत्ती पहिल्याला दिल्या गेले. दुसऱ्याला तिसरा हिस्सा द्यायचा, म्हणजे सावित्रिक 18. 6 हत्ती दुसऱ्या नंबरच्याला दिल्या गेले आणि तिसऱ्याला 9वा हिस्सा, म्हणजे 9 दुने 18, म्हणजे 2 हत्ती तिसऱ्याला दिल्या गेले. म्हणजे आता झाले किती, पहिल्याला 9, दुसऱ्याला 6 म्हणजे 15 झाले आणि तिसऱ्या 9व्या हिश्शाप्रमाणे 2, 17 झाले. आणि तो राहिलेला हत्ती जो 18वा तो शिल्लक राहिला. आणि कोडं सुटलं ना, गणित सुटलं, टाळ्याचा कडकडाट झाला, आनंद उत्सव मानल्यासारखा झाला. याला म्हणतात मित्र, याला म्हणतात चातुर्य. आणि आपल्या डिग्र्या जाळावं का काय म्हणल्या, साधा माणूस मित्र, पण किती याचं व्यवहार चातुर्य आहे. आणि सगळ्यांनी मग मोठी पार्टी केलेली होती आणि मग सगळे जेवण खाण झालं आणि त्या मित्रांनी त्या मित्राचा धन्यवाद केले की म्हणले कोडं चांगलं सोडवलं बाबा, तुझं गणित पक्कं दिसतंय. बऱ्याच वेळेला गणित पक्कं नसतं, पण व्यवहारातलं गणित त्याचं पक्कं होतं. आणि मग सगळं झाल्यानंतर त्या मुलांनी त्या सीएचे, त्या वकिलांचे पाकिटं भरले होते मानधन म्हणून, ते सगळ्यांना दिले. मित्राला पण पाकिट द्यावं असं वाटलं, त्याला पाकिट हातपुढे केलं तर म्हणा नाही नाही नाही, हे मित्राचं लक्षण नाही आहे. हा ते व्यावसायिक लोक आहेत, त्यांना ते ठीक आहे. पण म्हणाले मी खास मित्र आहे, मित्र जर मित्रत्व टिकायचं असेल तर त्यांनी लोभ दाखवता कामा नये, त्यांनी निरपेक्षच मित्राबरोबर राहिलं पाहिजे, तरच मैत्री टिकते. त्यामुळे मला ते नको आहे म्हणजे पाकिट. मी मित्र, माझी मित्रता हेच माझं धन आहे, हेच माझं मानधन आहे, असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांना आनंद झाला, जेवणं खाणं झाले. आनंद व्यक्त केल्यानंतर तो मित्र म्हणला मी आता जातो माझा हत्तीवर बसून, तुमच्या हाती सगळी वाटणी झाली का बरोबर. म्हणले बरोबर. तो अगदी हातचा मिळवल्याबरोबर गणित सुटलं आणि हातचा पुन्हा त्यांनी काढून घेतला. तेव्हा हातचं राखून गणित सुटत नाही. काही लोक हातचं राखून गणित सोडवायला बघतात, व्यवहारातलं गणित तसं सुटत नाही. तेव्हा अशा प्रकारचा हा. मग तो मित्र निघाल्यानंतर ते म्हणले अरे तसं नाही जायचं, तू एवढं आमचं कोडं सोडवलंस ना प्रॉपर्टीचं,
आणि हत्ती कापला असता तर आमचं 5-50 हजाराचं नुकसान झालं असतं आणि ते उचित नव्हतं म्हणाले. तर म्हणाले आता काय करूया, आमचे हे 17 हत्ती तुझा 18 हत्ती असे सगळे मिळून मोठे वाजत गाजत ताशा बेशा लावून शांतामाय करत उड्या मारीत सगळं त्याच्या घरी त्यांनी पोहोचतं केलं आणि आपले 17 हत्ती परत घेऊन आले. अशा प्रकारचं गणित सुटणं, व्यवहारातले गणित बऱ्याच वेळा सुटत नाहीत आणि त्यामुळे वादविवाद होतात आणि ते होऊ नये म्हणून हे गणित मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्यवहार चातुर्यासाठी, व्यवहारासाठी थोडं गणित कामापुरतं का असेना तर ते असावं लागतं. आणि हे गणित म्हणजे व्यवहाराचं असो का परमार्थाचं असो तर त्या विषयामधलं ते सोडवता आलं पाहिजे, हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. म्हणून हातचा राखून काम करू नका, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.